नमस्कार मंडळी. आज थंडीसाठी खास अशी नवीनच प्रकारची मूग आणि केळीची खीर बनवूया. तूप घेतलेलं आहे कढईत, खजूर आहे बारीक केलेला, थोडासा खजूर आता छान परतून घेतलेला आहे. आता याच तुपामध्ये हा मुगाच्या डाळीचा रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे. रवा छान भाजून झालेला आहे. मग केळी घालूया. आणखी थोडंसं तूपही घालते. केळी छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायची. आता केळी छान परतून झालेली आहे. आता जरा गॅस बंद करून मग मी पुढची प्रोसेस करते. तुपावर परतून घेतलेला खजूर आता थंड झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून मिक्सी करायचं आहे. हे दूध खजूर मिक्सी केलेलं आहे ते ॲड करते. उरलेलं दूधही घालते शिजण्यासाठी. आता मिक्स करून घेतलेलं आहे. एक 4-5 मिनटं, 4 मिनटं सुद्धा इनफ आहे, शिजवून घेऊया. आता ही खीर छान शिजलेली आहे. गॅस बंद करूया आणि झाकून ठेवू परत थोडं. आता या खिरीमध्ये आपण नारळाचं दूध घालूया, मिक्स करूया. थंडीच्या दिवसांसाठी ही खीर अतिशय पौष्टिक आहे. त्याच्यामध्ये मुगाचा रवा, केळी, खजूर, नारळाचं दूध सगळे असे पौष्टिक असे पदार्थ आहेत. ह्याच्यात आपल्याला आपण बघा साखर अजिबात घातलेली नाही आहे, पण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर ॲड करू शकता. आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालते, मिक्स करून घेते छान. गरम गरम खिरीमध्ये अगदी थोडंसं असं तूपही सोडूया. आता खीर सर्विंगसाठी बाउलमध्ये काढूया. आता डेकोरेशनसाठी बदामाचे तुकडे घालूया, बेदाणे घालूया, थोडे किशमिश. आपली मूग केळीची खीर तयार आहे. ही पौष्टिक खीर तुम्ही अगदी नक्की करून बघा आणि पटापट सबस्क्राईब फॉलो करा. घरचं खाणं ह्याची आरोग्याचं लेणं.